उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म। नमस्कार, आज आपण पाहतोय मिक्स डाळींची आमटी। पौष्टिक तर आहेच, पण चवीलाही खूप छान लागते। अगदी पारंपरिक पद्धतीने केली आहे, आजी आई ज्या पद्धतीने करायच्या त्या पद्धतीने। चला तर पाहूया। याच्यासाठी मी 1.5 छोटी वाटी तूर डाळ घेतली आहे, त्याच वाटीने सालीसहित मूग डाळ, 1 वाटी मसूर डाळ आणि 1 वाटी बिनसालीची मूग डाळ। या 4 डाळी स्वच्छ धुवून घेतल्यात। याच्यामध्ये तुम्हाला हवे तर तुम्ही आणखीन दुसऱ्या डाळी घालू शकता। डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे। त्याच्यामध्ये आता भरपूर पाणी घालून त्याला 1 ते 2 तास भिजत ठेवायचे। डाळ भिजून घेतल्यामुळे लवकर शिजते। पहा, डाळ आता छान भिजली आहे। आता ही मी मातीच्या भांड्यात करते आहे, त्यामुळे गॅस लावायच्या आधी याच्यामध्ये आपण डाळ घालायची आणि डाळीच्या तिप्पट पाणी घालायचे। मातीच्या भांड्यामध्ये आपण जेव्हा कुठलाही पदार्थ करतो तेव्हा त्याला लो फ्लेमवरच शिजवायचं आहे, नाहीतर मग मातीच्या भांड्याला तडा जातो। आता याला झाकण ठेवून मी शिजवून घेते आहे। पहा, एक 10-15 मिनटात याला छान कढलं आहे, पण याच्यावर हा जो फेस दिसतोय हा आपल्याला काढून टाकायचा आहे। या फेसमुळे युरिक ॲसिडसारखे आजार होऊ शकतात। हा सगळा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे। कुकरमध्ये जरी डाळ शिजवली तरीसुद्धा आधी हा सगळा फेस काढून घ्यायचा आहे आणि मग त्याचं झाकण लावून डाळ शिजवायची आहे। भविष्यात संधिवातासारखे आजार होऊ नये म्हणून हा फेस काढणं खूप गरजेचं आहे। पहा, हा सगळा मी जेवढा काढता येईल तेवढा काढून टाकला आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, आत्ता मी याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालते, बाकी नंतर घालणार आहे, आणि 1 चमचा मसाला। याला ढवळून घ्यायचं आहे आणि मग याच्यावर थोडंसं झाकण ठेवून याला शिजवून घेते। पहा, डाळ इथे थोडीशी शिजत आली आहे। आता याच्यामध्ये घालण्यासाठी एक फोडणी करते आहे। पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडली की मग त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग, 1 मिरचीचे तुकडे करून घातलेत, हे छान परतून घ्यायचे आहे। आणि मग याच्यामध्ये 4 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, हे घालायचे आणि याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि याला छान परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल, आणि अर्धा चमचा आलं घातलं किसून। ही आमटी गरम गरम वाफाळलेल्या भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खूप छान लागते। याच्यामध्ये आपण कांदा लसूण घालत नाही आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे। आता याला छान तेल सुटेपर्यंत टोमॅटो परतून घ्यायचा आहे। पहा, टोमॅटोला छान तेलही सुटले आणि टोमॅटो शिजतही आला आहे। आता ही जी फोडणी केली आहे ही आपण डाळीमध्ये घालूया, तोपर्यंत डाळ आणखीन जास्त शिजत आली आहे। ही सगळी फोडणी मी याच्यामध्ये घालते आहे आणि डाळ आपल्याला आणखीन 20-25 मिनटं शिजून घ्यायची। बारीक गॅसवर साधारण 1 तासभर तरी लागतो। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण डाळीमध्ये मीठ नव्हतं घातलं म्हणून चवीपुरता मीठ घालायचं आहे। पहा, एक अर्धा तासानंतर डाळ छान शिजली आहे। आता याला मी रवीने मोडून घेते आहे। रवीने छान डाळ घुसळून घ्यायची आहे म्हणजे डाळ छान मोडली जाते, मिक्स होते। पहा, मस्त अशी आमटी तयार झाली आहे। आता आपण याला जिरं आणि हिंगाची फोडणी करूया। डाळ छान घुसळून घेतल्यामुळे अशी एकजीव झाली आहे, मस्त घमघमाट सुटला आहे। छोट्या फोडणीच्या भांड्यामध्ये तेल घेतलं आहे 2 चमचे आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरं घातलं आहे। जिरं छान तडतडलं की मग याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे, 10-12 कढीपत्त्याची पाने घातली आहेत आणि ही फोडणी आपण आमटीमध्ये घालतो आहे। मस्त चुरचुरीत अशी फोडणी आमटीमध्ये घातली आहे, त्यामुळे आमटीची चव तर वाढतेच। मस्त अशी आमटीमध्ये आता कोथिंबीर घालायची आहे। आता याला छान उकळी येऊन द्यायची आहे। 1-5 मिनटं मस्त याला उकळून घ्यायचं आहे आपल्याला। या पद्धतीची आमटी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन। धन्यवाद।